त्यांच्या घरासमोरून जावखेड्यातून या ठिकाणी मोठमोठे रस्ते झाले। याला हे दिलं आणि त्याला काही कोणाला दिलेलं नाही, आमच्याच जनतेच्या पैशाने आमच्याच गहून आम्हाला जेव घालताना परत दिलं म्हणतात। कराच्या पैशातून तुमच्या पगारी होत आहेत। जिल्ह्याचा मुळीच विकास झालेला नाही। त्यांच्या बायका पोरांचा, त्यांचे मुलं आमदार झाले, त्यांच्या सुना जिल्हा परिषद सदस्य झाल्या, त्यांच्या बायका पोरांचा त्यांच्या बंगले झाले, आसाममध्ये शेत्या झाल्या, त्यांच्या घरासमोरून जावखेड्यातून या ठिकाणी मोठमोठे रस्ते झाले। जिल्ह्याचा मात्र विकास झालेला नाही। जिल्ह्याला काहीही भेटलेलं नाही। एक घरकुल, एक बाथरूम आणि एक विहीर भेटत असते शासनाकडनं मागेल त्याला, तर त्या तालुक्यामध्ये विहीरसुद्धा बंद करून टाकली आहे, कारण एकाला दिलं की दुसऱ्याला राग येतो म्हणे। सरपंच लोकांना निधी देणं बंद केले, कारण एका गावाला दिलं की दुसऱ्या गावाला राग येतो। अशा पद्धतीचं राजकारण आहे आणि तरुणांनी हे लक्षात घ्यावं। आता जर का बदल घडवला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही। सत्ताधारी सांगतात की रोड केले, रेल्वेचा प्रश्न सोडवला, ड्रायपोर्ट केलं। कुठून केले रोड? रोड का घरातून केले? आसामच्या जमिनी विकून केले रोड। जनतेचा टॅक्स घेतला, 100 रुपये आयात या ठिकाणी कर पेट्रोलवर घेतला, 250 रुपये कर औषधाच्या आमच्या डब्याच्या फवारणीवर घेतला। त्या कराच्या पैशातून तुमच्या पगारी होत आहेत। अरे तुम्हाला नोकर ठेवलं आहे आमच्या तिजोरीवर, आमचं धन आहे तिथं दिल्लीमध्ये, ते धन सांभाळा आणि व्यवस्थित वितरण करा, यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये देऊन सालाना तिथं नोकरीला ठेवलं आहे। तुम्ही दादा होऊन बसलेत, याला हे दिलं आणि त्याला काही कोणाला दिलेलं नाही, आमच्याच जनतेच्या पैशाने आमच्याच गहून आम्हाला जेव घालताना परत दिलं म्हणतात। ही मानसिकता अगोदर आपण हटवायला पाहिजे। आपलं राज्य आहे, स्वराज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं, शाहू फुले यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे। इथे कोणी दादागिरी खपवून घेणार नाही। जिल्ह्याचा मुळीच विकास झालेला नाही। त्यांच्या बायका पोरांचा, त्यांचे मुलं आमदार झाले, त्यांच्या सुना जिल्हा परिषद सदस्य झाल्या, त्यांच्या बायका पोरांचा त्यांच्या बंगले झाले, आसाममध्ये शेत्या झाल्या, त्यांच्या घरासमोरून जावखेड्यातून या ठिकाणी मोठमोठे रस्ते झाले। जिल्ह्याचा मात्र विकास झालेला नाही। जिल्ह्याला काहीही भेटलेलं नाही। एक घरकुल, एक बाथरूम आणि एक विहीर भेटत असते शासनाकडनं मागेल त्याला, तर त्या तालुक्यामध्ये विहीरसुद्धा बंद करून टाकली आहे, कारण एकाला दिलं की दुसऱ्याला राग येतो म्हणे। सरपंच लोकांना निधी देणं बंद केले, कारण एका गावाला दिलं की दुसऱ्या गावाला राग येतो। अशा पद्धतीचं राजकारण आहे आणि तरुणांनी हे लक्षात घ्यावं। आता जर का बदल घडवला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही। जर आपण पाहिलं तर तरुणांचा तुम्हाला जास्त पाठिंबा आहे, मग जिल्ह्यामध्ये रोजगाराचा आणि शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, तर तुम्ही काय सांगाल? 70 ते 80 कॉलेज या भोकरदन जाफराबाद जिल्ह्यामध्ये पत्र्याचे उघडून ठेवले या महोदयांनी। त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतात, 10-10, 20-20 हजार रुपये हे घेतात, डोनेशन घेतात आणि कॉफ्या करून सर्रास पोरांना पास करतात। म्हणजे ह्या पोरांची बुद्धी भ्रष्ट करायची, यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त करायचं। मग हे पोरं आपल्या गाडीला, मोटरसायकलला त्यांचा झेंडा बांधणार आणि त्यांच्या पोरांना आमदार करायला निघणार। ही शिक्षण व्यवस्था या माणसाने करून ठेवली आहे। आरोग्य व्यवस्था, आज एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायचं सिझरसाठी डिलिव्हरीला एखाद्या ताईला, तर 2.5-2.5 लाख रुपये लागतात। इथं कुठलीही गव्हर्नमेंट सुविधा नाही। आरोग्यासाठी गायीवर रोग आला, बैलांवर रोग, ढोरांवर रोग आला, कुठलीही आरोग्य व्यवस्था नाही, कुठलीही सुविधा नाही। माणूस 25-25 वर्ष गावात जाऊन बघत नाही, भेटत नाही। उद्योग सुद्धा नाही आहेत तरुणांच्या हाताला काम। तरुण प्रत्येक गावामध्ये 150 ते 200 तरुण बेरोजगार हिंडत आहे। यांच्याकडे संकल्पनाच नाही आहे ना, यांच्याकडे ध्येय धोरणच नाही आहे। देशाच्या त्या ध्येय धोरण ठरणाऱ्या त्या लोकशाहीच्या लोकसभेमध्ये हे असे लोक बसवले जे मागच्या बाकावर बसतात आणि स्वतःच्या परिवाराचा विचार करतात। यांना जनतेशी काहीही घ्यायचं नाही। तरुण पोरांच्या ही गोष्ट लक्षात आलेली आहे आणि म्हणून सगळं तरुण पोरांच्या पाठीमागे पूर्ण जालना जिल्हा, पूर्ण लोकसभा मतदारसंघ, संभाजीनगर जिल्हा अर्धा जो काही आहे तो उभा राहणार आहे। कारण कुठल्याच आईबापाला वाटत नाही की आपल्या पोरानं यांचे खेटरं उचलावे, यांच्या चटया उचलाव्या, यांचे झेंडी घेऊन यांच्या मागं फिरावं। प्रत्येक आईबापाला वाटतं आपल्या पोरानं मोठं व्हावं, उद्योगधंदे करावं, धंद्याला लागावं, नोकरीला लागावं आणि म्हणून प्रत्येक तरुण पोराच्या पाठीमागे त्याचे आईवडील या ठिकाणी यावेळेस उभं राहणार आहे आणि एक गरीब शेतकऱ्याचं पोरगं या ठिकाणी लोकसभेत पाठवतो। तुम्ही सिंचनाचं सांगताय दादा, आम्हाला 15-15 दिवस प्यायला इथं पाणी नाही। आता उगा मी आहे, सुशिक्षित आहे, भ्रष्टाचार करत नाही म्हणून माझ्या गावाला 2-2, 3-3 टँकर दिले। काही गावाला हे टँकरसुद्धा या ठिकाणी पुरत नाही, प्यायला पाणी राहत नाही 3 महिने। अशी व्यवस्था या तालुक्याची या ठिकाणी माझं वैयक्तिक या ठिकाणी सांगायला लागलो आहे। तर सिंचनावर यांना अभ्यास नाही, जमिनीवर यांना अभ्यास नाही, पिकाचा कसं उत्पन्न आहे, कशी घट आहे, याच्यावर यांना अभ्यास नाही। शेतकऱ्यांशी मुळात यांना काही घ्यायचंच नाही आहे। यांना यांच्या प्रॉपर्ट्या, यांना यांची जंगम मालमत्ता, आसाम इकडं तिकडं जमिनी घ्यायच्या, हे सगळं यांचं लक्ष आहे। जर आपण पाहिलं तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, मग एक लोकसभेचा उमेदवार असेल, खासदार असेल, यांना मूळ अशी कोणती कामं केले पाहिजे जेणेकरून जनता त्यांच्या पाठीमागे उभा राहील? हे बघा, जे काम एखादा सरपंच करू शकत नाही, जिल्हा परिषद सदस्य, आमदार करू शकत नाही, ते काम एक खासदार करू शकतो। देशाचं नव्हे तर जिल्ह्याचं भवितव्य बदलण्याचं काम त्या खासदाराचं असतं। जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, मोठमोठाले व्यवसाय, मोठमोठाले उद्योगधंदे, पोरांच्या नोकरींच्या संध्या, आरोग्य व्यवस्था, या सगळ्या गोष्टी बारकाईने जर बघितल्या तर जालना जिल्ह्याचं कायापालट 25 वर्षात व्हायला हवं होतं आणि हे सगळे कामं व्हायला हवं होतं। मात्र इथं पाण्याचा प्रथम प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, जो बेसिक प्रश्न आहे जे 70 वर्षापूर्वी आहे
तेच या ठिकाणी पुन्हा आहे.